सावर्डे पाटण येथे महापरिनिर्वाण दिनानिमित्त बौद्ध समाजाकडून महामानवास अभिवादन। सम्राट अशोक बुद्ध विहारात समाजातील आबालवृद्धासह महिलांची देखील मोठ्या संख्येने उपस्थिती। 6 डिसेंबर 1956 रोजी महामानव युगपुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे निधन झाले। हा दिवस संपूर्ण देशात महापरिनिर्वाण दिन म्हणून ओळखला जातो। या दिवशी महामानवाला अभिवादन करण्यासाठी बौद्ध बांधव मुंबई येथील चैत्यभूमीवर मोठ्या संख्येने उपस्थित राहतात। हा दिवस म्हणजे बौद्ध बांधवासाठी काळा दिवस म्हणून ओळखला जातो। याच महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने राधानगरी तालुक्यातील सावर्डे पाटणकर येथील बुद्ध विहारात महामानव क्रांतीसूर्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना बौद्ध समाजाकडून अभिवादन करण्यात आले। आंबेडकरी चळवळीचा विचार आणि प्रसार करणाऱ्या बौद्ध समाजाकडून यावेळी महामानवाला अनोख्या पद्धतीने आदरांजली वाहिली गेली। यावेळी सम्राट अशोक बुद्ध विहारात समाजातील आबालवृद्धासह महिलांनीही मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती। या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून समता सैनिक दलाचे सदस्य आयुष्मान आर कांबळे उपस्थित होते। या कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन भीमक्रांती तरुण मंडळाचे अध्यक्ष सातापा परसू कांबळे, प्रमुख पाहुणे आर कांबळे, ग्रामपंचायत सदस्य आनंदा बळवंत कांबळे, बेबीताई विष्णू कांबळे, नानूबाई थळू कांबळे, शेवंता सखाराम कांबळे यांच्या हस्ते पार पडले। तर महामानवाच्या या महापुरुषांच्या प्रतिमांना माजी सरपंच आयुष्मान परसू यल्लाप्पा कांबळे, मारुती यल्लाप्पा कांबळे, चंद्रकांत मारुती कांबळे यांच्या हस्ते हार अर्पण करण्यात आले। त्यानंतर सामुदायिकरित्या त्रिशरण व पंचशील ग्रहण करून उपस्थित सर्वांकडून मेणबत्ती प्रज्वलित करून महामानवाला अभिवादन करण्यात आले। या प्रसंगी बोलताना कार्यक्रमाला उपस्थित असणारे प्रमुख पाहुणे यांनी सावर्डे पाटणकर गावातील बौद्ध समाजाविषयी गौरवोद्गार काढले। यावेळी भीमक्रांती तरुण मंडळाचे उपाध्यक्ष बळवंत परसू कांबळे, खजानीस नामदेव सातापा कांबळे यांसह भीमक्रांती तरुण मंडळाचे सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते।